ज्या पद्धतीनं आता ते भाजपमध्ये यायचं बघता आहेत, तर मग ते सोयीचं राजकारण म्हणून येत आहेत असं वाटतंय तुम्हाला? आता साखरेला कसं आहे की मुंग्या लागतात. साखर गोड असेल त्याच्यामुळे मुंग्या लागतात. भाजप पक्ष हा आता सर्वाधिक महत्त्वाचा आणि विकसित पक्ष म्हणून आता आहे. तर पक्षाची ध्येय धोरणं हिंदुत्ववादीचं जे रक्षण करतात असा हा पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्ही 2014 आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आधिपत्याखाली काम करतोय आणि छोट्याशा रोपट्याचं आत एका मोठ्या वृक्षामध्ये जर इथं रूपांतर झाले तर त्याची फळं चाखायला दुसरी कशासाठी? तर आम्ही सक्षम आहोत. आमच्या प्रभागामध्ये वाकड, ताथोडे, पुनावळे हे जर 3 गावं एकत्रित आहेत तर त्याच्यामध्ये BJP पक्ष हा खूप महत्त्वाचा पक्ष आहे आणि आता सगळ्यात आमचं काम खूप छान पद्धतीत चाललंय. जर मग छान पद्धतीत चाललं असेल तर मला पदश्रेष्ठींना पण सांगायचं की ते आमच्यामध्ये जी आत्ता पहिल्यापासून जी कामं करतात, जी निष्ठावंत आहेत, तर त्यांना न्याय द्या आणि त्यांच्या रूपातून जी कुणी पण 4ही उमेदवार आमची फायनल BJP पक्ष करेल तर त्यांचं आम्ही काम 100% एकजुटीने करू. पण आम्हाला आयात उमेदवार, मी स्पेसिफिक नावं घेणार नाही, पण कुठलेच आयात उमेदवार नको. ना वाकडमधले, ना ताथोड्यामधले, ना पुनाळ्यामधले. ज्यांनी आत्तापर्यंत कामं केली तीच लोक आम्हाला पाहिजे. तुम्हाला राजकारण करायला अजून वेळ आहे. काय समजायचं ते समजून घ्या. शेवटी सूत्र तिथूनच आलं.